श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः। श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम। श्रोतेहो नमस्कार। आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 59व्या भागात भेटत आहोत। आजचा मुद्दा आहे, पहिला मुद्दा, जयसिंह राजाची विनंती। सह्य प्रांतात श्री मध्वाचार्यांचा निवास असताना जयसिंह राजाने पाठविलेला एक राजदूत श्री मध्वाचार्यांकडे आला व नमस्कार करून आपल्या राजाची विनंती त्याने सादर केली। आपला ग्रंथ भांडार योग्य पद्धतीने आपणाकडे सुपूर्द करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आपण जातीने येथे आगमन करून त्याचा स्वीकार करावा, तसेच त्या योगे आम्हा सकल सेवकांवर अनुग्रह करून आमचा उद्धार करावा। ती विनंती मान्य करून आचार्यांनी कासरगोडच्या दिशेने प्रयाण करण्याचा निश्चय केला। त्यांची प्रयाण करण्याची रीत पाहता वाटले ते सूर्याच्या पश्चिम दिशेकडील प्रवासासारखे आहे। पर्वतावरून समुद्राच्या दिशेने गतिमान होऊन धावणाऱ्या सूर्याप्रमाणे त्यांच्या मार्गक्रमणाच्या वाटेवर जन अत्यंत आनंदित होऊन त्यांचे निरीक्षण करीत होते। त्यांना पाहण्यासाठी केवळ आजूबाजूच्या प्रदेशातील लोक जमले होते असे नव्हे, तर दूरदेशीची जनताही मोठ्या संख्येने जमली होती। श्री मध्वांच्या दूरवर पसरलेल्या ख्यातीमुळे जन त्यांच्याकडे आकर्षित होत होते। अशा रीतीने जमलेल्या जनांचा उद्धार करीत पुढे मार्गक्रमण करीत असतानाच वादासाठी येणाऱ्या दुर्वादींना पराभूत करीत ते आगेकूच करीत होते। अशा प्रकारे संचार करीत ते शक्य तेवढ्या शीघ्र गतीने कासरगोड प्रांती येऊन पोहोचले। जवळच्या मधुर येथील देवस्थानात ते उतरले। त्या रात्री तेथेच राहून अरुणोदयकाली तेथील तीर्थात स्नान करून प्रातरान्निके पूर्ण करून लगेचच त्यांनी प्रयाणास सुरुवात केल्याचे पाहून शिष्यवर्गही त्यांच्या सोबत निघण्याच्या तयारीला लागला। एका शिष्याने श्रीहरीला अर्पिलेली तुलसीमाला श्री मध्वाचार्यांच्या गळ्यात समर्पित केली। दुसऱ्या शिष्याने आपल्या शुद्ध हस्ताने देवाची पूजापेटी आपल्या डोईवर घेतली। आणखीन एक शिष्य त्यांचा दंडकमंडलू घेऊन सिद्ध झाला। आणखीन एक तरुण शिष्य त्यांच्या अवजड ग्रंथ भंडारासह सज्ज झाला। त्या समयी देवस्थानात घंटानादही घुमला। भगवंताचा तो आदेश मानून श्री पूर्ण प्रज्ञांनी पुढील प्रवास सुरू केला। स्वतः मुख्य प्राण ते त्यांच्यासाठी सारे मंगलमयच होते। अमंगळ काही त्यांच्या जवळपासही फिरकत नाही। परंतु घंटानादाला भगवंताचा आदेश मानून प्रवासाला सुरुवात करीत त्यांनी जनतेला तत्वबोध दिला की या प्रकारे शुभसंकेताद्वारे भगवत प्रेरणा घेऊन प्रयाणादी कार्ये करावीत। एक शिष्य छत्र त्यांच्या डोईवर धरून त्यांच्या सेवेत रुजू झाला। दुसरा शिष्य लगबगीने पुढे झाला व त्यांना आपल्या खांद्यावर बसवून चालू लागला। वरवर पाहता तो शिष्य त्यांचा भार वाहतोय असे दिसत होते, परंतु शिष्यांतर्गतही स्वतःच राहून
त्या शिष्याकरवी ते स्वतःच तर स्वतःचा भार वाहत होते. ही सारी कार्ये निर्वाहित करणारे मुख्य प्राण तेच तर नव्हते का? त्यांच्या शिष्यवर्गात यती, गृहस्थ, ब्रह्मचारी आदी सर्व थरातील लोक सामील झाले होते. श्रुती स्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे सदाचाराचे पालन करणारी, फलाची अपेक्षा न करता निष्काम कर्मानुष्ठान करणारी, योगी जनादींनी युक्त होऊन चालणारा तो जमाव होता. जणू काही मानव रूपातील धर्म त्यांच्या बरोबरीने चालला होता. शेकडो जन त्यांच्या मागे चालत होते. श्रीमध्वांचे सुंदर व्यक्तिमत्व लोकांचे डोळे दीपवीत होते. त्यांच्या मनात श्रीमध्वांनी शिकविलेली हरी सर्वोत्तमत्वादी तत्वे भरली होती आणि चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे कोणालाही प्रवासाचा क्षीण जाणवत नव्हता. सज्जनांच्या संगतीचे हेच तर सामर्थ्य होय. आपल्या अनुयायींना विनासायास मुक्तिपथावर नेऊन पोहोचविणाऱ्या आचार्यांनी या प्रकारे अनुयायांचा प्रवास विनाकष्ट सुखकर केला तर त्यात नवलते कसले. तोपर्यंत मदनेश्वर देवस्थानात ते सारे येऊन पोहोचल्याची वार्ता जयसिंहराजला मिळताच जयसिंह राजा स्वतः त्यांच्या स्वागतासाठी लगबगीने हजर झाला. त्यांना पाचारण करण्यासाठी विप्रश्रेष्ठींना पुढे पाठवून तो स्वतः वाहनातून खाली उतरून अनवाणी पायाने पुढे चालत गेला व त्यांच्याजवळ पोहोचून श्रीमध्वाचार्यांना राजाने साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर त्यांना प्रथम स्थान देऊन त्यांच्या पाठीमागे गज, अश्व आदी समस्त वैभवानिशी भव्य मिरवणूक काढून विष्णू मंगल देवस्थानामध्ये तो त्यांना घेऊन गेला. तेथे त्यावेळी जनसागर जणू उफाळून आला होता. पाडी, कुडील आदी अनेक ठिकाणाहून जनसमुदाय श्रीमध्वांना पाहण्यास जमला होता. श्रीमध्वांच्या पुढे शंखचक्रादी चिन्हे धारण करून, गळ्यात कमलाक्षाची माळा धारण करून अत्यंत उत्साहाने शोभून दिसणारा शिष्यवर्ग श्रीमध्वरचित 12 स्तोत्रादी कृतींचे गायन करीत, नृत्य करीत, आनंदोत्सव साजरा करीत पुढे पुढे चालला होता. मागे जयसिंह राजा त्या जनसमुदायात मिसळून लोकांचे धक्के खात हात जोडून पायी चालला होता. श्रीमध्वांचे भव्य दिव्य व्यक्तिमत्व कसे होते हे पुढील भागात आपल्याला समजून येते. त्या घोळक्यामध्ये श्रीमध्व सूर्यासम तेजाने तळपत होते. त्यांच्या अद्भुत व्यक्तिमत्वाचे वर्णन शब्दातीत विलक्षण होय. तरण्यासिंहासारखी गंभीर चाल, तांबूस मण्यांप्रमाणे असणारी सुंदर नखे, श्रेष्ठ कुर्मासारखे पायाचे तळवे, हत्तीच्या सोंडेसम दणकट मांड्या, उदर, कंठ आणि भाळावर ठळक उठून दिसणाऱ्या तीन रेखा, उगवत्या सूर्याच्या किरणराशींप्रमाणे पांघरलेले रंगीत उपरणे, सुवर्ण अंगकांती, विशाल वक्षस्थळ, धष्टपुष्ट भुजा, मजबूत दंड, ध्वज चक्रादी चिन्हांकित लाल बुंद असे हस्त, मंद हासाने प्रसन्न मुख, कुंद पुष्पासम दंतपंक्ती, अरुणवर्णीय ओष्ठ, कमलासम विशाल नेत्र, तुलसी गुच्छांनी सुशोभित करणे आणि तेजोमय गाल असे त्यांचे सुंदर मनोहर व्यक्तिमत्व विश्वालाच भुरळ पाडणारे होते. मुखकांती पाहता चंद्रासारखी तेजस्वी. एकंदरीत
जर भगवंताची प्रतिमा निर्माण करायची असेल तर त्या निर्मितीसाठी नमुना म्हणून आदर्शवत असे त्यांचे शरीर सौष्ठव होते. परिपूर्ण व्यक्तिमत्वासाठी आवश्यक 32 उत्तम लक्षणे स्पष्टपणे त्यांच्या शरीरावर दिसून येत होती. या सर्वांवर कलशासम महत्त्वपूर्ण असणारे त्यांचे ते मुखमंडल. त्यांचे मुखमंडल म्हणजे ज्ञानाची तेजपुंज झळाळी होती. ते कोणीतरी श्रेष्ठ देवता पुरुषच असल्याची पुष्टी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून पुन्हा पुन्हा वाटत असे. आज आपण येथेच थांबत आहोत. पुढील भाग जगद्गुरूंचे विश्वरूप पुढील भागात पाहणार आहोत. क्रमशः ग्रंथ आपण पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री मध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.